ह्यो रेवण सिद्धाचा घाट आहे. ह्यो कसलं वळण आहे तुम्ही एकदम घाट आहे. आणि इथं समोर ह्यो कोपराही नाही. तर फायनली आम्ही भिवघाटातल्या महोत्सवाला आलोय. मोठा मोठा ब्लॉक टाकायचा आहे. तर गेल्या 10 दिवस हॉटेलच्या कामात इतका बिझी होतो की सोशल मीडियाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवायला मला म्हणजे खरंच म्हणजे सॉरी, व्हिडिओ बनवता आला नाही. कारण नवीन नवीन सेटअप असतोय कुठल्याही बिझनेसचा, टेन्शन राहतंय लय. पाक पित्त झालतं पाक मला, असं एवढं टेन्शन होतं. पण आता सगळं व्यवस्थित सेट झालंय आणि आता जरा निवांत झालोय. एक 30 तारखेला आपलं ओपनिंग झालं हॉटेलचं विट्यामध्ये, कराड रोडला हॉटेल तुळजाई म्हणून. आणि आता आज आहे 5 तारीख बहुतेक. तर 5 दिवसामध्ये आता व्यवस्थित रुटीन लागलं या. त्यामुळे जर आता निवांत झाली, त्यामुळे म्हटलं आता पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ करून कुठंतरी फिरायला नेऊया. तर आज मी, पप्पा आणि आई आम्ही चाललोय भिवघाटच्या महोत्सवाला. कारण हॉटेल चालू झाल्यानंतर ना आम्ही त्याला बसोबाला नारळाचं तोरण बांधणार होतो. तर तीच बांधणार आहे आणि ती तुम्हाला आता दाखवतो आम्ही हळूहळू. आता सगळा ब्लॉग करूया. चला चालू. चला त्या घेऊ किल्ली झालं सगळं आवरून. माझा मोबाईल घेतो. लगेच जाऊन यायचंय ना. गाडी तर कसली घाण झाल्या बघा. गाडी घाण झाल्या. गाडी कशाकडेच लक्ष नाही अजिबात. म्हणजे घर बघितलं नाही. संध्याकाळचं डायरेक्ट 12-1 वाजता येतोय मी इथं. गाडी 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 लय घाण झाल्या. काय नको नको राहू दे. तर हा आपलं महादेव सगळं व्यवस्थित होईल. पावसा पाण्याचं जाऊन येतो आता भिवघाटला. महोत्सवाचं दर्शन करून येऊन या. सगळं हिरवगार झालंय बघा सगळीकडे पावसाला. सगळं कसलं भारी वाटायला लागलं बघा. इथं आपल्या गाडीत नाही असा व्ह्यू दिसतोय सगळा इथला. बरोबर. चला सगळी चर्चा चालू आहे. बसा बसा लवकर चला. हॉटेलवर विचारा यायला लागले ती एकदा तिथं चालू आपल्याला इथं मिळल्या नाही ते तिथं चालू झाले की विचारा लागली आता सगळी. हातात धरा जाऊ दे का. चला थांबा थांबा चालू आहे. चला चला बाबा जाऊया मस्त पैकी. गाणी बिणी लावून ऐकत मस्त जाऊ. हिरवगार नसतं बरोबर. विट्याला आज लय गर्दी आहे. होय चौंडेश्वरची आमोशा. विट्यातली माणसं आज चिकन मटन खाती ते का नाही ते. नमस्कार. लय गर्दी आहे. आडवीत पिडवी घुसायला लागले त्याच्यावर माणसं. तुझा नवरा आहे की मला मदत करा. हे गंडवा गंडवी करते तिला. मैं छूके तुमको देख लीते. आयला गुतवले ना. बंद करा. पेट्रोल डिझेल भरून घेऊया. आता धडाकली असती. 1000 टाकू. बुधवारी किती झालाय धंदा आपला. बरोबर बंद नका करू. इकडे दाखवा किती किटली.
कसं करताय 1000चा डिझेल चलो मीच बाहेर जातो डिझेल भरून गेलं पाहिजे चालू 1000चा डिझेल चला डिझेल भरून झालंय आता आपण भिवघाटला जाऊया इधर सगळी माणसं बघ ती शूटिंग काढायला लागली त्यांना वाटतंय वेगळ्याच कारणासाठी शूटिंग काढते आपलं ब्लॉग चालू आहे ती कुठं माहित आहे ना हिरवागार डोंगर झालाय बोट काढा की पप्पा कॅमेराच्या पुढचं जरा पंढरपूरला चालली ती माणसं दाखवली की पंढरपूरला सायकलवर चालली ती कसला हिरवागार डोंगर झालाय असं घ्या शूटिंग व्यवस्थित सगळ्याला दिसलं भारी झाला एक डोंगर कसलं भारी वाटते हिरवं गार नसतं घाटातले भारी वाटत ठीक आहे चालू झाला घाट सगळं हिरवा उन्हाळ्यात आलं म्हणजे इथं रख पंढरपुरावर कवा पोचायची किती दिवसात पोचणार आता ही आटपाडी डिगंजी मार्गे पंढरपूरला जाणार मऊद ती साई चालली ती मुक्काम करत जाणार सगळीकडे भारी आहे की सायकलवर जायचं कसलं हिरवगार सगळं पावसामुळे कसलं हिरवगार झाले सगळीकडे अख्ख्या जिथं जिथं पाऊस पडलाय सगळीकडे असं झालं हिरवगार कसलं भारी वाटतं बघा तरी वर आता पाऊस नाही बघ माणसं बघ दाखव लय मोठी गँग आहे पंढरपूरला जाणार आहे सायकली तर बघी कसली त्याला ते वज कुठं ठेवलंय का गाडीत आहे वज गाडी असते त्यांची चला आता भिवघाटला डायरेक्ट गेल्यानंतर आता तुम्हाला सगळं दाखवतो ओक जंगल बघा इकडचं कसलं फुललं ही बघा कडून दाखवा कसलं अरे आई शपथ कसलं एवढं लय मोठं झालंय बरं का जंगल पाऊस कंटिन्यू झाला मागच्या 5 वर्षात त्यामुळे विशाल इथं वाघ होत हो सगळं प्राणी होतं ते जंगल नष्ट झाल्यामुळे गेलं ना हे बघ ह्यो रेवण सिद्धाचा घाट आहे ह्यो रेवण सिद्धाचा घाट मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही आला असता तर इथं तुम्हाला एवढी झाडी दिसली नसती पण कंटिन्यू 5-6 वर्ष जो पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे कसला घाट झालाय बघा नुसता एकदम भारी हिरवा गार आणि सगळ्या दोन्ही बाजूने झाड झाली ती लय भारी वाटतं इथं कधी तर आला ना 100% बघा आमचा रेवण सिद्धातला घाट रेवण सिद्धाचा घाट अरे इथं पहिला लय वन्य प्राणी होतं वेगवेगळं बिबट बिबळ काय 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 वाघ पण होता आमची जुनी माणसं सांगते ती कसले वळण आहे तिने एकदम घाटायची आणि इथं समोर हे कोपराही नाही ह्या समोर कोपऱ्यावर तिथं लिहिलं की वन्य प्राण्यांचं पासून सावधान राहा म्हणून आता तो बोर्ड काढला आणि नाहीच काही खराब तर फायनली आम्ही भिवघाटातल्या महोत्सवाला आलोय
आणि बाहेर आता पाऊस पडायला लागलाय, त्यामुळे आता जरा वेळ गाडीतच थांबतो. इथं मागं बरोबर चांगलं तळ भरले बघा. आता तुम्हाला खाली गेल्यानंतर सगळं दाखवणार आहे. पहिला गाडीतनं येऊ बघा. पाऊस यायला लागला त्यामुळे जरा गाडीतच बसतो. हे असं आहे बघा सगळं. कडेला इथं नारळी विकायला बसलेली. आणि आज बहुतेक आज शुक्रवार असल्यामुळे आता कोंबडं बोकडं असणार इथं कापायला 100%. त्यामुळे माणसांची गर्दी आहे इथं. घाटातनं कशा गाड्यावर येते त्या. ही लय भारी आहे बरं का. तुम्हाला आता उतरल्यावर सगळं आता दाखवतो. पाऊस गेला बहुतेक. चला जाऊया. बघा हिरवं गार सगळं झालं. सगळ्यात पहिला तळ बघा ही आता. केवढं मोठं तळ झाले भरलंय पावसाच्या पाण्याने. एकदम भारी. ही जत्रा जाय 100%. चला वासोबाला तोरण लावूया. काय चल नारळ घेऊन आलोय फोडायला. आज युट्यूबला ब्लॉग टाकणार आहे. लावा मला हे गवगाडचा मसोबा. फेरी मारायची बरं. हे सगळं इथं निवड जत्रा केल्याचं निवड. नारळ फोडायला जागा. नारळ आज फोडत नाही का? बाहेर गेले. हा बरोबर. हे आपलं तोरण बांधायचं पूर्ण करायला. हे आपलं तोरण गेलं वर. चालू केलंय ना आता. संध्याकाळी चालू असते काय आता करायचं पुढच्या आठवड्यापासून 2 टाइम करायचं. हा मग ते बरोबर आहे. आपलं फॅमिली घेऊन आपलं दिवसा येता येते. संध्याकाळी जरा म्हणजे लांब पडते विटा आम्हाला. होय होय नाही करायचं चालू. ती सुरुवातीला लक्षातच आलं नाही माझ्या. ते आता म्हणलं आता दिवसभर चालूच करूया. काय पुढच्या आठवड्यापासून आणि व्हिडिओ लगेच आता हे केलेला आहे फॉलो, त्यामुळे लगेच समजते. होय व्हिडिओ मुळे तर कस्टमर भरपूर येतात. असा एरिया आहे मसोबाच्या मंदिराच्या बाहेरचा. हे मंदिर लगेच जायचं आहे. वीज आहे मंदिर. होय का? पाणी लय आलंय. होय होय पाणी लय आलंय म्हणले. भारी वाटायला लागले. जबरदस्त. स्वीटकॉर्न पण आहे. उकडलेली कंस पण खाऊया आपण. खातो. कितीला आहे कणीस? एवढं महाग? हा द्या एक द्या. चांगलं लावा मसाला. आतला गरम द्या. ती उघडा जरा बरं शूटिंग चालू आहे. सीट कॉर्न आहे. रोज असताय का? रोजच असते. मसाला आहे तर मसाला दाखवणार. मसाला मिसाला मोठा मोठा ब्लॉक टाकायचा आहे.
₹25 दादा. 25 रुपये. होय का? आवाजच आहे भारी. आपलं फॅन पण आला बरं का योगा योगाने. आवाज एक नंबर. आवाज हे युट्यूबला व्हिडिओ टाकाय केलाय मी. हो रीलचा ना, रीलला बनवला मी इकडला, युट्यूब वर चालू केलं ना. ओके, एक काम करा, माझं चालू आहे कॅमेरा माझ्याकडे. 25 रुपये एक आहे तुम्ही हेच केलेलं. उभा करू काढवा आडवा आडवा. ह्याला दांडा कुठे आहे? दांडा नाही याला. चांगला लागतं. बोला काय म्हणतो. हॅलो, 25 रुपये दादा. आई बसल्या इकडे, तिला काय विचारलंच नाही मी. कन्सर्न पाहिजे का? मी कणीस घेतलं की लगेच आईला आणि पप्पाला पण आणायला लगेच पाठवलं बरं का. कणीस पप्पा मागे दिसतात का? कुठे गेला? उभं राहिलेत माग माग. लगेच ही पण गेलीत कणीस आणायला. आणि त्यावर मी खाऊन घेतोय सगळं. मीठात नाही, मीठात शिजवलं नाही त्यानं. वरण लावतोय मीठ. चला आवरा, जायचं आहे आपल्याला. बाईक काय ते घेत बसले ते सगळ्या बाईक आपला व्हिडिओ बघते त्या. मसोबाच्या दारात तुम्हाला आलं की इथं अशा सगळेजण नारळ घेऊन बसलेल्या सगळ्या बायका दिसलेल्या. तुमचं नाव काय? शायरा. अशा सगळ्या तुम्हाला ओळख करून देतो. तुमचं काय? होय का? आहे त्या बायका आणि बाकीच्या. तुझं काय रे नाव? अजिम होय. दिवसभर असतो इथं? शाळेला जातो ना? तर अशा पद्धतीने आपला म्हसोबाचा काय ते आपलं नारळाचं तोरण जे बांधायचं आईनं ठरवलेलं आपलं हॉटेल चालू झाल्यानंतर ना, तर तो एक तर्फी नवस आम्ही पूर्ण केला. दर्शन घेतलं, सगळ्यांबरोबर भेटलो. इथं लय जण आमच्या ओळखीची असती, लय जण आपलं फॅन होतं. इथलं सगळ्यांचं आपलं शूटिंग पण घेतलंय, तुम्हाला बघितलं असेल. इथलं वातावरण पण लय भारी झालंय. आणि आपला हे आता ब्लॉग इथंच संपलाय. अशाच नवीन नवीन ब्लॉग साठी, सिम्पल ब्लॉगिंग साठी शायनिंग अजिबात मारायची ह्यात काही गरज नाही. जे आहे ती मी दाखवते माझ्या पद्धतीनं, बाकी काही विषय नसतोय. अशाच नवीन नवीन ब्लॉग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करून ठेवा. आणि जी नुसतीच बघते त्यांनी तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.